हॅलो हॅलो मंडळी नमस्कार. 20 मिनिटं ते 15 मिनिटं दिले. शाहीर संजय जोशी बुवा या शक्तितुऱ्याच्या व्याख्या आता बदललेल्या आहेत आणि तुम्ही काळानुसार सुद्धा बदललेले आहे. आजच्या बारीक तुम्ही अरबट चरबट काही न बोलता देखील रसिक शेवटपर्यंत थांबलं. याचा अर्थ असा आहे की तुम्ही चांगलं द्या, लोकांना चांगलंच पाहिजे, वाईट काहीच नको आहे. या ठिकाणी उमेश बंडे, अजय बंडे, सत्य बंडे, पूर्वी बंडे, पार्थ बंडे, गाव झापडे, आमच्या राजाचं या बंडे परिवाराकडे आमचं मावशी विनय धमक याचकडून मराठी बोलायचं 200 रुपये मातोशी करणार. तर शाहीर आमचं बोलतात ते म्हणतात तुम्ही लंगोटीवर या, लंगोटीवर या. आता मी काय म्हटलं होतं की तुम्ही टोपी घाला, तुम्ही टोपीच घालायची. त्याच्यासाठी एवढे आता तुम्ही टोपी घालता की नाही, पण टोपीच घालून यायची. त्याच्यासाठी तुम्ही लुगडाने पोरकं घालून यायची गरज नव्हती. मला सांगा, मी त्यांना बोललो, मी म्हटलं लंगोटीवर ये, लंगोटीवर ये, पण तुम्ही आणि मी दोघं फक्त बोलले. अहो मी एवढा काळा आणि लंगोटी हो फुलं शाप फुलं म्हणून मी बुवाला कायम सांगतो की बुवा असं कडक कडक जावं. आता कसं लाईनीत आले बुवानी ते कोकणाला लागली नजर कुणाची, किती सुंदर गाणं तिचा बुवा तुम्ही रेकॉर्ड करा. हे गाणं जबरदस्त चालेल. त्याच्यानंतर आपण एक गाणं घेऊया. आधी गाणं घेऊया. नाही दम काही जोशात, घेऊन फिरतो मी खिशात. नाही दम काही जोशात, घेऊन फिरतो मी खिशात. नाही दम काही जोशात, घेऊन फिरतो मी खिशात. नाही दम काही जोशात. त्याच्यानंतर बुवा म्हणतात की मला जुनं पण सांभाळतोय असतं बुवा, म्हणून तुम्ही फुलं आपलं जे मूळ आहे, आपलं जे गुराढोरांचं आहे, कोंबडी आहेत, मासरू आहेत, कुत्री आहेत, बैल आहेत, वासरं आहेत, हे तुम्ही आपल्या मुंबईला येऊन जसं झालं म्हणून गाव मात्र संपलेलं नाही. गाव मात्र मुळात आहे. अजूनही बैलगाड्यांच्या शर्यती आहेत, बैल आहेत, खिल्लारी गाडी आहेत, नांगरची स्पर्धा आहेत.
बैलांशिवाय होता बुवा, बैलांशिवाय कसं होय? आणि ती बघा गणामध्ये अलंकार आहे की बहिणीचा माघारी चाललोय तर तो 60 शुगर घेऊन चालला, त्या प्रकारे बहिणीचा तो माघारी गेलेला आहे. याच्यात तुम्ही चूक करायची गरज नव्हती, हरकत नाही, तुमच्याकडे काहीच नव्हतं, तुम्ही करणार तरी काय? आणि म्हणता बहिणीला लालपरीला घेऊन ये, तर तुम्हाला मी म्हणतोय बुवा आता तुम्ही साडी लावता होत ना, तर साडी लावून तुम्ही लालपरीला जावा, तुम्हाला हाफ तिकीट भेटेल बुवा, माझी लाडकी बहिणी योजना. तर आमच्या मनासारखं झालं, ठाकरे बंधू एकत्र आलं, विक्रांत बारिशे, सुनील नारकर 500 रुपयाचं पारितोषिक काढून ठेवा. अजून एक गाणं बोलूया. या ठिकाणी मंडळी एक मी गाणं गातोय, एक वाटलं आपण आता प्रत्येक जण व्यस्त झालोय, बिझी झालोय, आणि एक समजा 1 तासापुरता तुम्ही मोबाईल सायलेंटवर ठेवला आणि नंतर तुमचे मिस कॉल बघता, एक 10 मिस कॉल येतात, पण त्यावेळेला आपण क्रम लावतो की अति महत्वाचा फोन कुणाचा आहे, आणि आपल्या बॉसचा असेल तर आपण पहिला उचलतो, टीममध्ये असेल तर आधी पहिला परत फोन करतो, आणि आई वडिलांचा असेल तर आपण शेवटला फोन करतो, आईवर वाईट टाकतो, आई नंतर कर का फोन, मी आता बिझी आहे, ट्रेन मध्ये आहे, ह्याच्यात आहे. पण लक्षात ठेवायचं, या जगातला सगळ्यात महान फोन जो कॉल असतो तो आपल्या आई वडिलांचा असतो. एकदा ते निघून गेले, त्यांच्यासारखा आत्मीयतेचा फोन कुणाचा नसेल. मी तुमच्या समोर गीत सादर करतोय, ऐका. वेळात वेळ काढून बोला, वेळात वेळ काढून बोला, शब्द मायेचे दोन. वेळात वेळ काढून बोला, शब्द मायेचे दोन. प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आई वडिलांचा फोन, प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आई वडिलांचा फोन, प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आई वडिलांचा फोन, प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आई वडिलांचा फोन. आज सारखी माया नाही, बापावानी छत्र छाया, श्रेष्ठ आई बाप देवराया. त्याच्यानंतर कळली आपली सांगा करणार कोण, त्याच्यानंतर करणार कोण, सांगा करणार कोण. प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आई वडिलांचा फोन. वेळात वेळ काढून बोला, वेळात वेळ काढून बोला, शब्द मायेचे दोन. या ठिकाणी मनसे सैनिक आदरणीय संजय संजय मावळे 200 रुपयाचा पारितोषिक आहे. धन्यवाद. आणि फरमाईश आहे
आमच्या मनासारखं झालं, आमच्या मनासारखं झालं, ठाकरे बंधू एकत्र आले, आमच्या मनासारखं झालं, ठाकरे बंधू एकत्र आले, आता इंजिन सख्खे मशाल, दादा गंगेत घोड झालं, आता इंजिन सख्खे मशाल, दादा गंगेत घोड झालं, आमच्या मनासारखं झालं, ठाकरे बंधू एकत्र आले, आता इंजिन सख्खे मशाल, दादा गंगेत घोड झालं, आमच्या मनासारखं झालं. शब्द शब्द शब्दात होता ठाकरे, हिंदू अस्मितेची होती साखरे, एकच साहेब एकच वाघ, आपले बाळासाहेब ठाकरे, एकच वाघ एकच साहेब, बाळासाहेब ठाकरे. ह्या मराठी मुलगात परप्रांतीयानो, ह्या मराठी मुलगात परप्रांतीयानो, मराठी बोलायचं नाही, बोलेगा बोलला तर, नाही बोलेगा बोलला तर दात्याचं घशात घालायचं, नाही बोलेगा बोलला तर दात्याचं घशात घालायचं, नाही बोलेगा बोलला तर अजून एक शेवटचं गाणं घेतो, वेळ संपते. बोवा आणि टोमणे एकच मारले, त्यांना आपण टोमणा मारलेला आहे. बोवा काही दुसरं काय बोललेलं नाही, त्याच्यामुळे आपण पण काय बोलायचं नाही, कारण तुरेवालाचं असं आहे की जसा शक्तिवाला जाईल तसा तुरेवाला जाईल. शाहीरांनी प्रश्नाचं आजही अमान्य केलेलं आहे आणि आमच्या काय प्रश्नाकडे गेलेलं नाही. एक शेवटचा मुकडा घेतो. वेळ वेळ निघून गेल्यावर येईल तुम्हाला कळून. शाहीर संतोष कोल्हाटे यांचं गाणं आहे आणि ते लिहिलंय. आणि की आपल्या मुलीनो एकच तुम्हाला विनंती आहे, लेकिनो हे फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप हे सगळं कोण ना कोण जेवलीस काय बिवलीस काय सगळे बोलणार, क्यूट दिसतेस, लय भारी दिसतेस, हे सगळं मायाजाळ आहे. आपल्या आई वडिलांसारखं कोण या जगात नाही, म्हणून आई वडिलांना धोका देऊ नका, बाकी तुमचं आयुष्य उज्ज्वल आहे. शाहिरांनी गायचा गाणं युट्यूबला आहे, नक्की ऐका. वेळ निघून गेल्यावर येईल तुम्हाला कळून. वेळ निघून गेल्यावर येईल तुम्हाला कळून. आई बाबाला फसवून पोरीनो जाऊ नका पळून. आई बाबाला
प्रतिष्ठान नाव एवढं गोड आहे, नाव एवढं भारी आहे. आणि याचे सर्व उमेश दादा सुर्वे, बाकी त्यांचे सगळे शिलेदार, या सर्वांना सुद्धा मानाचा मुद्रा करतो. हा वसा अखंड ठेवा, कारण तुम्ही इतके उपक्रम घेता. तुम्ही रक्तदान शिबिर, तुम्ही क्रिकेटच्या स्पर्धा, तुम्ही गावाला चाकरमान्यांसाठी एसटी म्हणजे कमी किमतीमध्ये तुम्ही आयोजन करता. तुमचं सामाजिक काम आहे, क्रिकेटच्या स्पर्धा भरवता. आणि हे करता करता तुम्ही आता शक्तिपुराचं आयोजन केले, नवलाचं आयोजन केलंय. आता एकदा पालखी स्पर्धा होऊन द्या, बाकी सगळं भारी आहे. तुम्हाला शुभेच्छा देतो. पालखी 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 आहे ना, एकदा ती स्पर्धा झाली की एक नंबर आम्ही येऊया देव निघाला देवळात गायला. तर माझा प्रतिस्पर्धी शाहीर आमच्या कोकणातली जोशीबाई, कृपया आरतीला यायचं आहे. आता साडी नाही घातली